Hello students, I am Shahji Thomre sir from Solapur, presenting English grammar and name of the new topic is use not only but also use of as well as and use of both and. Students, not only but also as well as both and. This is a very important grammar topic for high school students, for junior college students. So let us see the concept of this topic. आपण या टॉपिकचा कन्सेप्ट लक्षात घेऊया. स्टुडंट्स, not only but also as well as and both and. नॉट ओनली बट ऑल्सोचा मराठीमध्ये अर्थ आहे हेच नव्हे तर ते सुद्धा. ॲज वेल ॲजचा अर्थ दोन्ही असा होतो आणि बोथ अँडचा अर्थ सुद्धा तोच होतो. थोडक्यात इन शॉर्ट, नॉट ओनली बट ऑल्सो ॲज वेल ॲज अँड बोथ अँड आर हॅव्हिंग द सेम मिनिंग. नाव लेट अस सी द कन्सेप्ट. Not only but also, not only but also is used in compound sentences. संयुक्त वाक्य तयार करताना, कंपाऊंड सेंटेन्स तयार करताना आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सोचा ॲज वेल ॲजचा बोथ अँडचा वापर होतो. दीज आर नथिंग बट लिंकिंग वर्ड्स. त्याला आपण म्हणूया दीज आर नथिंग बट लिंकिंग वर्ड्स. त्यांना आपण लिंकिंग वर्ड्स असंही म्हणूया. We have to join both sentence by using not only but also, by using as well as, by using both and. आपल्याला दोन वेगळी वाक्य नॉट ओनली बट ऑल्सो ने जोडायला सांगतात किंवा ॲज वेल ॲज ने जोडायला सांगतात किंवा बोथ अँड ने जोडायला सांगतात. फर्स्ट, सी द कन्सेप्ट ऑफ युजिंग नॉट ओनली बट ऑल्सो. While using not only but also, while using not only but also, sometimes two sentences are given separately. त्या सेंटेन्स मध्ये काही वेळेस सब्जेक्ट डिफरंट असेल. सब्जेक्ट डिफरंट, सब्जेक्ट डिफरंट असेल in both the sentence. When subject is different, at that time how we should use not only but also. For example, if I say Ram is clever and Lata is
clever too. Ram is clever and Lata is clever too. Now students, understand. Ram subject, Lata subject. Ram is clever, Lata is clever. In this sentence, join this sentence by using not only but also. आपलं दोन्ही सेंटेन्स ही नॉट ओनली बट ऑल्सो अक्षर जोडायची आहेत. काय आपण इथं करूया? जेव्हा दोन सब्जेक्ट डिफरंट असतील, जेव्हा दोन सब्जेक्ट डिफरंट असणार आहेत, अशा वेळेस पहिल्या सब्जेक्टच्या अगोदर मी घेणार आहे नॉट ओनली, तेव्हा नॉट मधले एन कॅपिटल पाहिजे. नॉट ओनली राम. देन अनदर सब्जेक्ट पूर्वी बट ऑल्सो लता. कॉमन पार्ट आहे इज क्लेवर, एकदाच घ्यायचं. कॉमन पार्ट दोनदा घ्यायचा नाही, लक्षात ठेवा. इज क्लेवर. Now students, understand this. Underline important part. Not only but also. जेव्हा सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट डिफरंट असणार आहेत, when subjects are different in a sentence, before the first subject write not only, before another subject write but also, and common part एकदाच घ्यायचा आहे इज क्लेवर. टू चा अर्थ, द मिनिंग ऑफ टू इज लाईक बट ऑल्सो. टू चा अर्थ बट ऑल्सो सारखाच प्रमाणे असल्यामुळे आपण परत टू लिहायचं नाही. सो द आन्सर इज नॉट ओनली राम बट ऑल्सो लता इज क्लेवर. नाउ स्टुडंट्स, मूव अनदर कन्सेप्ट. कधी कधी सेंटेन्स मध्ये verbs are different. Verbs are different. ज्या वेळेस वाक्यामध्ये क्रियापद वेगळे असतात, तेव्हा नॉट ओनली बट ऑल्सो कसं वापरायचं, आपण त्याचं एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल, he reads a story, full stop. He writes a story, he writes a story too. Now students, join this sentence by using not only but also or as well as. पहा इकडं, नीट लक्ष द्या, व्हिडिओ पूर्णपणे पहा. रीड्स अँड राइट्स, बोथ द वर्ब्स आर डिफरंट. सो सब्जेक्ट इज कॉमन, ही. बिफोर द फर्स्ट वर्ब, दोन्हीकडे सब्जेक्ट तोच आहे, ऍक्शन डिफरंट आहेत. सो आफ्टर कॉमन सब्जेक्ट ही, बिफोर द फर्स्ट वर्ब राइट नॉट ओनली. He not only reads, before the next verb but also writes a story. The टू हे जे आहे ते बट ऑल्सो टूचा अर्थ सेम असल्यामुळे आपण परत टू लिहायचं नाही. सो द आन्सर इज he not only reads but also writes a story. So when verbs are different, जेव्हा वाक्यात क्रियापद वेगळे असतात, तेव्हा आपण अशा पद्धतीनं बिफोर द फर्स्ट ऍक्शन राईट नॉट ओनली, बिफोर द नेक्स्ट ऍक्शन राईट बट ऑल्सो. कॉमन पार्ट सब्जेक्ट तोच आहे पण एकदाच घेतलेला आहे, आणि अ स्टोरी दोन्हीकडे आहे पण एकदाच घेतलेला आहे. टूचा अर्थ बट ऑल्सो प्रमाणे असल्यामुळे टू सुद्धा लिहायचं नाही. Now students, move to another concept.
आता अजून एक कन्सेप्ट आहे. समटाइम्स ऑब्जेक्ट्स आर डिफरंट. कधी कधी सेंटेन्स मध्ये ऑब्जेक्ट्स आर डिफरंट. ऑब्जेक्ट डिफरंट असतात. त्यावेळेस आपण आन्सर कसं लिहायचं ते आपण बघूया. स्टुडंट्स, he bought a bag, full stop. He bought a pen. What did he buy? What did he buy? Object, a bag, a pen. Which part is common? Subject is same. Subject तोच आहे. Verb पण तेच आहे. Objects are different. So he bought common. Before the first object, he bought not only a bag but also a pen. Not only a bag but also a pen. Before the first object, not only before the next object but also. कॉमन पार्ट आहे ही बॉट. एकदाच घ्यायचा, दोनदा घ्यायचा नाही. नाउ स्टुडंट, व्हाईल युजिंग ॲज वेल ॲज, व्हेरी इझी. ॲज वेल ॲज हे दोन डिफरंट वर्डच्या मध्ये आपल्याला ॲज वेल ॲज लिहायचं आहे. बिफोर टू डिफरंट वर्ड्स, बिफोर टू डिफरंट ऑब्जेक्ट, ॲज वेल ॲज. ही बॉट अ बॅग as well as a pen. Underline as well as. So as well as वापरणं खूप सोपं आहे. Before two different subjects, before two different verbs, before two different objects, before two different qualities मध्ये घ्यायचं आहे. Very easy. Students, sometimes adjectives are different. Adjectives are different. Students, adjectives are different. Now, how to use not only but also as well as in this sentence? Let us see. For example, Rahul is clever. He is active too. Rahul is clever. He is active too. Now students, Rahul's quality clever, active. Adjective different आहेत. He is means Rahul is. So Rahul is a common part. Subject verb is common part. So before the first adjective, write not only clever. Before the next adjective, he is common आहे, परत लिहायचं नाही. But also active. टू लिहायचं नाही कारण टूचा अर्थ आणि बट ऑल्सो अर्थ सेम आहे. So underline important part, not only but also.
ऍज वेल एज वापरणं खूप सोपं आहे. लेट अस सी हाऊ टू यूज ऍज वेल एज इन दिस सेंटेन्स. Rahul is clever as well as active. दोन वेगळ्या ऍडजेक्टिव्हच्या मध्ये आपण काय घेतलंय, ऍज वेल एज घेतलेला आहे. सो इम्पॉर्टंट पार्ट ऍज वेल एज अंडरलाईन, एक्झाम मध्ये आपल्याला अंडरलाईनच करायचं आहे. सो when subjects are different, write not only in the beginning. जेव्हा करता वेगळा असेल तेव्हा दोन्ही सब्जेक्ट तुम्ही नॉट ओनली बट ऑल्सो जोडून घ्या. नॉट ओनली राम बट ऑल्सो लता, आणि कॉमन पार्ट एकदाच लिहायचा. जेव्हा वर्ब डिफरंट असतील तेव्हा पहिल्या वर्बच्या अगोदर नॉट ओनली, दुसऱ्या वर्बच्या अगोदर बट ऑल्सो आणि कॉमन पार्ट एकदाच घ्या. कधी कधी ऑब्जेक्ट डिफरंट असतात, सब्जेक्ट आणि वर्ब कॉमन असतं. सब्जेक्ट वर्ब कॉमन घ्यायचं आणि पहिल्या ऑब्जेक्ट अगोदर नॉट ओनली अँड बिफोर नेक्स्ट ऑब्जेक्ट बिफोर राईट बट ऑल्सो. आणि ऍज वेल एज यूज करताना दोन डिफरंट वर्डच्या मध्ये ऍज वेल एज घ्यायचा आहे. कॉमन पार्ट एकदाच घ्यायचा आहे. ऍडजेक्टिव्ह डिफरंट असताना बिफोर फर्स्ट ऍडजेक्टिव्ह राईट नॉट ओनली, बिफोर नेक्स्ट ऍडजेक्टिव्ह राईट बट ऑल्सो. इथंही कॉमन पार्ट एकदाच घ्यायचा आहे. अँड व्हाईल युजिंग ऍज वेल एज in a sentence before two different verbs, before two different subjects, before two different adjective, before two different objects, त्याच्यामध्ये आपण as well as लिहायचं आहे. So this is the concept of not only but also. Now students, through one or two examples I will tell you what kind of this topic is. आपण एक्झाम मध्ये सोडवायचं कसं. Examples of not only but also both and. Students, now first example, we have Lakshmi, we have Lakshmi full stop, we have Durga, we have Durga, we have Lakshmi, we have Durga. Use not only but also, use as well as, use both and. See which is the common part. We have is the common part, Lakshmi and Durga. Now while writing answer of not only but also, we have is a common part, we have not only Lakshmi, we have not only Lakshmi before next object but also Durga. But also Durga. Students, we have Lakshmi, we have Durga. इथं we have not only Lakshmi but also Durga. This is correct answer. थोडं बाय मिस्टेक लक्षात ठेवा, लाईन पडलेलं आहे, परंतु आन्सर हे करेक्ट आहे. Now the answer of as well as, we have Lakshmi as well as Durga.
we have Lakshmi as well as Durga. So students, this is the concept of this topic. We have not only Lakshmi but also we have Durga. We have Lakshmi as well as Durga. One more example आपण घेऊया. Now see the example. He was careless. He was careless and indifferent. इथं एकच सेंटेन्स आहे. यात मला नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचं आहे. लक्षात ठेवा, केअरलेस अँड आहे. जेव्हा सेंटेन्स मध्ये अँड असेल, नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचं असेल, तेव्हा लेट अस सी. ही वॉज, केअरलेस अगोदर वर्ड आहे, अँडच्या अगोदर वर्ड आहे केअरलेस, नंतर आहे इनडिफरंट. टू ऍडजेक्टिव्ह आर डिफरंट. So he was not only careless. And च्या वेळी घ्यायचा आहे but also. Indifferent. But also indifferent. आणि इथं अंडरलाईन करायचं आहे नॉट ओनली बट ऑल्सो. अँडच्या वाक्यात नॉट ओनली बट ऑल्सो वापरताना अँडच्या ऐवजी नेहमी बट ऑल्सो घ्यायचं. त्याच्या अगोदर जो वर्ड किंवा ग्रुप ऑफ वर्ड्स असेल त्याच्या अगोदर नॉट ओनली बट ऑल्सो, त्याच्या अगोदर नॉट ओनली घ्यायचं आहे. तर ॲज वेल ॲज वापरताना काय करायचं बघा. ही वॉज केअरलेस, अँडच्या ऐवजी घ्यायचं आहे ॲज वेल ॲज. As well as indifferent. As well as indifferent. Underline part as well as. जेव्हा एकच सेंटेन्स असेल तेव्हा अँडच्या ऐवजी as well as घ्यायचं. So student, this is the concept of not only but also. In my next video, I will cover more and more examples of not only but also, as well as, and both and also. So this is the first part of not only but also, as well as. Students, don't forget to subscribe our YouTube channel, like and share with maximum students. Thank you so much.